धन्यवाद. मॅच स्टार्ट होते. अपूर्व जास्त वेळ घेणार नाहीये, काय म्हणशील परफॉर्मन्स बद्दल? खूप छान वाटलं. एवढे 2 दिवस गेल्या दिवशी माझा परफॉर्मन्स झाला नव्हता एवढा छान, आणि यावेळेला आज सांगितलं की आज खेळायचं आहे, संघाला जिंकून द्यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. मॅच सुरू आहे. अपूर्व गावड यावेळेला आपण पाहतायत ती संस्कृती ते सातत्याने जपतायत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. O2 कुणाल दाते सर. धन्यवाद प्रबोधजी शेडगे. विहा 11 या टीमची आता सुरुवात झाली आहे षटकाराने. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारला स्क्वेअर लेगला. 6 धावा अमरच्या बॅटमधून. संजय पहिले षटक हाताळत असताना राऊंड विकेटने अँगल करून गोलंदाजीचा प्रयत्न. आई बॉल फुलर लेनचा होता. कडक ऑन ट्राय गॅप मध्ये चाललाय. आई जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळताना दिसत आहेत. पहिल्या 2 बॉलवर अमरच्या बॅटमधून तडाखेबंद सुरुवात. धावा झाल्यात 10. आदरणीय तुषारदादा पामाळे साहेब टेंबोडे इथे उपस्थित झालेले आहेत, तसेच मंगलदासजी गरज साहेब माकण्यावरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. तुषारदादा पामाळे टेंबोडे आणि मंगलदासजी गरज साहेब माकणे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आणि तिसऱ्या बॉलवर आता रनआउटची संधी निर्माण झाली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला चूक केली आहे तुषारने. आवश्यकता नव्हती, कारण बॅकफुटला जाऊन हुक शॉट खेळला होता फलंदाजाने, त्याच्यामुळे त्याच्याकडे टाइम नव्हतं एवढं धावण्यासाठी, आणि ते तुषारची चूक आहे. तो जाईल आता डगआउट मध्ये. एकही बॉल फेस न करता फलंदाज रनआउट. इथून आपण बघितलं तर पूर्णपणे आपण बघितलं तर लक्ष हे चेंडूकडे होतं अमर पाटील यांचं, आणि तुषार सुसाट धावत सुटला होता. एका स्ट्राईकवर 2 गाड्या आल्या आणि इथून मात्र धावपाच्या स्वरूपामध्ये तुषार बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. कौस्तुभ पाटील आयकॉन खेळाडू आहे. तत्पूर्वी मी विनंती करेन मंगेशजी पाटील साहेब सरपाडा, तसेच दिवाकरजी पाटील साहेब सरपाडा, आकाश पाटील साहेब सरपाडा यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. डायमंड डकचा शिकार तुषार ठरलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल मध्ये 10 धावा, 1 फलंदाज बाद. अमरच्या बॅटमधून त्या 10 धावा आल्यात. नवीन फलंदाज कौस्तुभ. नॉन स्ट्रायकर एंडला. जागा बनवली या फटक्यासाठी. पॉइंटला कापलाय बॉल, कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावर बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. चौकार इथे मिळेल का हे पाहावं लागेल, आणि बॉल सरळ सीमा पार येतोय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. तसेच आदरणीय कुणालजी गरज साहेब सरपाडा यांना सुद्धा विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. धावा झपाट्याने वाढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये तब्बल 3 बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळतात. 1 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्याने या 14 धावा 4 चेंडूमध्ये अमर पाटील यांच्या बॅटमधून बघायला मिळतात. ब्रँड ऑफ बहाडोली मिस्टर अमर नरेश पाटील लय मध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या हाताचा बॅटर, दुसऱ्या बाजूने कौस्तुभ पाटील टेंबोडे. हा बॉल फुलर लेनचा होता, सोडून दिला विकेट किपरच्या हातात. डॉट कमबॅक चांगलं केलंय संजयने. 4 बॉल मध्ये त्या 14 धावाला त्या 5वा चेंडू निर्धाव टाकलाय. शेवटचा बॉल असेल आता पॉवर प्लेच्या दरम्यान, या ओव्हरच्या दरम्यान. महत्वाचा सामना आहे. प्रत्येक टीमला ते 2 पॉइंट खुणावतात या स्पर्धेमध्ये खेळत असताना. स्विच हिटचा प्रयत्न केलाय. गली आणि बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल निघालाय. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न तिथे खेळाडूचा, परंतु शेवटच्या क्षणाला बॅकअप मिळते. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील अमर यांच्या खात्यामध्ये. पहिल्या षटक इथे संपलंय. विहा 11 या टीमच्या खात्यामध्ये धावा झालेल्या 16. 1 फलंदाज बाद. तुषार धाव बाद झाला होता. डायमंड डकचा शिकार ठरला होता पहिल्या ओव्हरमध्ये. माकणे आमचे गाव जपाळे शहरात हायलय फेमस. माकणे आमचे गाव, त्या माकणे गावात गाजते आमच्या भूपेश भाईचं नाव. त्या माकणे थँक्यू डीजे, थँक्यू. एका बाजूने आपण बघतोय विहा 11 भामटपाडा, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय जय बजरंग बिरवाडी. परंतु चर्चा माकणे गावाच्या आपल्याला डीजेच्या माध्यमातून बघायला मिळतोय. हा दबदबा आहे.
क्रिएटिव्ह 11 माकडे भूपेश गावड सरांचा आपल्याला बघायला मिळतोय. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आपण बघतोय सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय माकडे प्रीमियर लीग हाताळली जाते. त्यानंतर अंडर क्रिकेट माकणेमध्ये खूप मोठी स्पर्धा होते. त्या स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांचा संघ अंतिम 4 मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 2, चेंडू क्रमांक 1 घेऊन येईल. गोलंदाज आहे मीत मनोज गावड. पहिला चेंडू घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कौस्तुभ यांचा दिसला. सन्मान देण्याचा प्रयत्न दिसला. पूर्णपणे चुकलेले आहेत इथे. शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं होतं. पायांची कुठल्याही प्रकारे हालचाल झाली नाही आणि हेच कारण आपण बघतोय निर्धाव चेंडू. पहिला चेंडू. हो, लेग मुवमेंट नव्हती आणि बॅट फेकली होती बॉलवर आणि त्याचमुळे बीट केले पहिल्या बॉलवर मीतने कौस्तुभला. दुसरा बॉल ड्रायव्हिंग लेनवर होता. फुलर लेनचा बॉल होता. ऑफ ड्राईव्ह दाखवला. मिड ऑफच्या दरम्यान एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 17. एक फलंदाज बाद. मीत मनोज गावड हे षटक टाकत असताना कारण रन रेट खूप चांगला आहे. ऑलमोस्ट 13च्या सरासरीने ते धावा सुरू आहेत. 78 पर्यंत मजल मारली जाईल. याच सरासरीने धावा सुरू राहिल्या तर आणि त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर देखील तेच दाखवतोय. 77 धावा होतील. चांगली धावसंख्या इथे बनवू शकते मनोजजी. नक्कीच ज्या पद्धतीने अमर पाटील खेळतोय धावांची गती वाढण्याचा नक्कीच त्याचा प्रयत्न असेल. यावेळेला चांगला चेंडू होता. सुरेख आणि अप्रतिम. पहिल्यांदाच आज आपल्याला मराठी IPL समालोचक कुणाल दाते सर इथे उपलब्ध झालेले आहेत. आग्री प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वामध्ये साखरे गावामध्ये सुद्धा ते पहिल्यांदाच येतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या समवेत समालोचन करताना खरोखरच खूप छान वाटतंय. कारण याआधी आम्ही मान्सून ट्रॉफी मध्ये प्रमोद शेडके सरांची आणि अक्षय पांडव सरांची ती ट्रॉफी होती आणि त्या ट्रॉफीमध्ये आम्ही एकत्र होतो. परंतु एवढं मोठं नाव आहे 9+6 7 धावा येतील. एवढं मोठं नाव आहे. आज आपण बघितलं तर मराठी IPL समालोचक इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये समालोचन करताना ज्या समालोचकांना आपण टीव्हीवर ऐकलं आज ते आमच्या समवेत आहेत. मी तरुण समालोचक आहेत त्यांना एवढंच सांगेन की आज कुणाल दत्ते सर ज्या पद्धतीने वावरतात त्यांचे पाय जमिनीवर आहेत. लहान मोठ्यांचा आदर मान सन्मान ठेवतात. त्याच पद्धतीने प्रत्येक समालोचकाने एखाद मोठी स्पर्धा भेटल्यानंतर छोट्या समालोचकांना ज्यांच्याकडून तुम्ही शिकलेत त्यांना तुम्ही दुर्लक्ष करतात. तर असं करू नका ज्याने तुमचंच नुकसान आहे. तर आज कुणाल दत्ते सरांसारखे तुम्ही वा असे आम्हाला सुद्धा वाटतंय. परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवावे लागतील. आज एवढं मोठं नाव आहे तरी सुद्धा आज आपण बघतोय काय जबरदस्त व्यक्तिमत्व. आमच्यासारख्या छोट्या समालोचकांना सुद्धा ते मान देतात. ही त्यांची खूप मोठी गोष्ट आहे. इथून आपण बघतोय पुढचा चेंडू अमरसाठी होता. उजव्याष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू आपल्याला बघायला मिळेल. 24 धावा धावफलकावर आपण बघतोय. हो, एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. थोडासा बाहेर टाकला मीतने हा बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा वाढतायत. आगरी समाजाचा उत्कर्षाचा सर्वोच्च बिंदू म्हणजेच आगरी प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. खोलवर टप्प्याचा बॉल जास्त शफल झाला. बॅटर फॉलो केलं गोलंदाजाने. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचा दबाव नक्की बनेल मनोजी. कारण आपण प्रोजेक्टेड स्कोरवर चर्चा करत होतो. 78 धावा झाल्या पाहिजे 13च्या सरासरीने. परंतु सध्या आपण पाहतोय चांगलं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये मीतने. नक्कीच कारण फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटच्या चेंडूवर नेहमीच गोलंदाज थोडासा मात्र प्रेशरमध्ये असतो. परंतु इथे मात्र पूर्णपणे प्रेशर झुगारून लावून अमरला वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला गेला आणि सुरेख गोलंदाजी करताना आदरणीय जयप्रकाश पाटील साहेब आणि आदरणीय आपण बघतोय दिवाकर पाटील साहेब सरपडा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. वेलकम. आपलं आग्री प्रीमियर लीग 2026 मध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांचं स्वागत या लेटकटने केलंय. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर. बॉल झाला टर्न आणि तिथे हुलकावणी दिली. राईटचा सिग्नल देऊन लेफ्ट मध्ये गाडी जशी वळवली जाते आणि मग चलान फाटते किंवा एखाद्या रोडवर पापाकी परी चालते त्यावेळेला असं काही चित्र घडतं. त्यावेळेला ऍक्सिडेंट होतात आणि हा चौकार तसाच होता. बॉल हवेत आहे. मागचा पाय वाकवला. कव्हर्सला उडवलाय. फिल्डर खाली. झेल होण्याची शक्यता. अप्रतिम झेल तिथे टिपलाय आकाशच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. विकेट आली आहे. महत्वाची विकेट.
थँक्यू डीजे थँक्यू. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. आदरणीय राजू रामचंद्र पाटील यांचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं. थोडी विनंती आहे की आपण हा बोला सर. ओके, षटक संपल्या हा डाव संपल्यानंतर पाठवतो. यानंतर आपण बघतोय ग्राउंड स्टाफ आपण तयार राहायचं आहे आणि लाईन आखून घ्यायच्या आहेत खेळपट्टीवर. हा डाव संपल्यानंतर 6 षटकांचा खेळ झाल्यानंतर लगेच धाव मारायची आहे. राजू पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण बघतो या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक रोख रक्कम रुपये 1,21,000 आणि मालिकावीर बाईक त्यांच्या सौजन्याने मात्र इथे आपल्याला बघायला मिळते. व्हीआयपी कक्ष प्रितेश पाटील आणि राजू पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण बघतो आणि त्या व्हीआयपी कक्षामध्ये चेंडू गेला तर आजच्या दिवसामध्ये त्या खेळाडूला 8,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. पहिल्या दिवसापासून आपण बघतोय दर दिवशी 1,000 रुपये रक्कम वाढत चाललेली आहे. उद्याच्या दिवसामध्ये 9,000 असतील. आज माफ करा, आज 9,000 आहेत. उद्याच्या दिवसामध्ये 10 आणि परवाला फायनल डेला 11,000 रुपये तब्बल त्या कक्षामध्ये चेंडू गेला तर मिळतील. इथून गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. आकाश तरे आयकॉन खेळाडू आहे. पारगावचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. ॲज अ बॅटर म्हणून सुरुवात झाली करिअरची आणि आज परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला बघायला मिळतोय आकाश तरे. 2 वेळा 6 चेंडू 6 षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले होते. इथून आकाश तरे राऊंड द विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू डाऊन द लेग, चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3, सुरुवात झाली व्हाईट बॉलने. थोडीशी खराब सुरुवात गोलंदाजासाठी राहिली आहे मनोजजी, कारण सगळ्यात महत्वाचं आहे आता प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाका. 90चा दाखवतोय कारण 2 ओव्हरमध्ये 15ची सरासरी गाठली आहे. धावा येत आहेत आणि खोऱ्याने येत आहेत. 30 धावा धावफलकावर. यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा जणू काही पहिल्या चेंडूची ऍक्शन रिप्ले आपण बघतोय. व्हाईट बॉलचा इशारा. नियंत्रण नाहीये गोलंदाजी करत असताना. राऊंड विकेट तुम्ही पायावर मारा करताय, पायावर टार्गेट करताय फलंदाजाला, परंतु लगातार लेगस्टरच्या बाहेर बॉल चाललेत त्यामुळे धावाही वाढतायत. प्रोजेक्ट स्कोर आता 90 दाखवत होता तो लगेच 95 वर जाऊन पोहोचलाय. हेच तर कारण आहे लिमिटेड ओव्हर फॉर्मॅट मध्ये 6 ओव्हरच्या मॅच मध्ये धावा जसजशा एक्स्ट्राच्या स्वरूपात येतात प्रोजेक्टेड स्कोर सातत्याने वाढतो. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलंय कौस्तुभ पाटीलने. चेंडूला आपण बघतोय पुढे सरसावतोय क्षेत्ररक्षक. चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 33. 33 धावा 1 चेंडूचा खेळ होताना आकाश तरेला नियंत्रण राखावं लागेल कारण आयकॉन खेळाडू आहे. संघ मालकांना संघ सहकार्यांना त्याच्याकडून अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. आज 1 चेंडू आतापर्यंत फेकलाय आणि 4 धावा खर्च केल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट. इथून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कारण आकाशचं हे षटक व्यवस्थितरित्या खेळून काढण्याचा मानस या दोन्ही फलंदाजांचा असेल. कारण त्याच अनुषंगाने कारण एका बाजूने आपण बघतोय कौस्तुभ पाटील एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळख आहे. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती परंतु इथे आकाशच्या विरोधात थोडासा सावध पवित्र आपल्याला बघायला मिळतो. हो, विचार बदलतात बॅटरचे कारण आकाश एक चांगला गोलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे. त्याच्या विरुद्ध आक्रमण न करता सिंगल डबल घ्याव्यात याच रणनीतीने दोन्ही फलंदाज सध्या खेळ करतात. परंतु आकाशचं नियंत्रण चुकतंय. पहिले 2 व्हाईट बॉल टाकले, मध्ये काही बॉल चांगले टाकले आणि परत 1 वेळा व्हाईट बॉल. म्हणजेच काही या ओव्हर मध्ये फक्त 2 बॉल टाकून झाले आणि 6 धावा त्याने खर्च केल्यात. हे बघा ऑन स्क्रीन आपण बघतोय विश नेटवर्कच्या माध्यमातून 6 कॅमेऱ्यांची ही स्पर्धा आपण बघतोय. एक आपण बघतोय बॅकवर्ड पॉइंटला, दुसरा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक यष्टीरक्षकाच्या मागे आणि एक गोलंदाजाच्या मागे अशी 4 कॅमेरे आपल्याला बघायला मिळतात. एक स्टेजवर कॅमेरा आहे आणि एक ड्रोनच्या साह्याने या मैदानाची सुंदर क्षणचित्र आपल्याला बघायला मिळतात. आकाश तरे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. इथून रोहन ठाकूरसाठी हा चेंडू होता. सर रोहन ठाकूर बद्दल बोलायचं झालं तर आगरी चषक बिरवाडी या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावर एक शतक आहे. म्हणजेच याच्याकडे टॅलेंट भरपूर आहे, मोठे फटके आहेत परंतु आज थोडीशी बॅट शांत आहे. कालच्या दिवसामध्ये चांगले फटके खेळले होते परंतु इथे पहिल्या चेंडूचा फेस केलाय. येणारे चेंडू नक्कीच त्याच्या बॅटमधून धावा मिळतील. आकाश यावेळेला हलक्या हाताने खेळलंय. चेंडूला मिड ऑफला खेळून काढले एका धावेसाठी. इथून 1 धाव येताना धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 36. हो, रोहन मध्ये एक मोठा खेळाडू लपलाय, त्याची झलक त्याने दाखवली आहे. कधी कधी चांगल्या बॉलला सन्मान देणं गरजेचं असतं आणि हेच तर क्रिकेटचं परिसूत्र आहे. एक सिंगल त्याने घेतली आहे.
या वेळेला आपण बघतोय हाईट फॅक्टर पंच दर्शवतात की थोडासा उचली घेणारा चेंडू होता आणि हेच कारण आपण बघतोय इथून अपील तर जोरात होतं आकाश तरे यांचं, परंतु पंचाने फेटाळून लावलंय. निर्धाव चेंडू निघून गेलाय. हो, अपील स्ट्रॉंग होती आणि स्पष्ट नकार इथे देण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. हे होतं त्याचं कारण जो पिचिंग होता तो आउटसाइड लेग होता, लेग स्टंपच्या बाहेर, म्हणूनच पंचाने असे हात केले होते. त्याचमुळे नॉट आउट, त्या पट्ट्याच्या बाहेर बॉल पडला राऊंड विकेटने तर मात्र कुठलीच गोष्ट पाहिली जात नाही. मग स्टंपला बॉल हिट झाला तरी तो बॅटर नॉट आउट असतो. चांगला फटका उंच चाललाय, फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून फ्लाय होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंख लावले या बॉलला कौस्तुभने, षटकार आलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42ला 2. थँक्यू डीजे, थँक्यू. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळूया. आदरणीय तुषारदादा पामाळे साहेब इथे उपस्थित आहेत. टेंबोडे गावचं अनमोल रत्न. मी विनंती करेन आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतोय. एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय तुषारदादा पामाळे साहेब इथे उपस्थित आहेत. टेंबोडे गावचं अनमोल रत्न. आणि आज आपण बघतोय आगरी प्रीमियर लीगला भेट देताना 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 इथे पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. ऑन स्क्रीन आपण बघतोय इथे स्वागत सन्मान होताना देवानंदजी वजे साहेब आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांच्या शुभ हस्ते मायची शॉल, पुष्पगुच्छ आणि एक आगरी प्रीमियर लीगची भेट म्हणून आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. तसेच आदरणीय मंगलदाजी गरज साहेबांना मी विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. भूपेशजी गावड साहेबांच्या शुभ हस्ते आपला शुभ सन्मान आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून होतोय. मी विनंती करतोय उपाध्यक्ष आगरी प्रीमियर लीगचे भूपेशजी गावड साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण मंगलदाजी गरज साहेबांचा शुभ सन्मान करावा. नेहमीच ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांच्याकडून मात्र सातत्याने कमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. असे मंगलदाजी गरज साहेब घरत बुचिंग किचन माकणे यांचे प्रोप्रायटर आहेत आणि काय जबरदस्त व्यक्तिमत्व. नेहमी स्पर्धा कुठल्याही असू द्यात, कुठल्याही समाजाच्या असू द्यात, त्यांची कमेंट्स नेहमी सातत्याने आपल्याला ऐकायला मिळते युट्यूबच्या माध्यमातून. गोलंदाज आहे गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर मित मनोज गावड. इथून 43 धावा 2 गडी बाद. पहिला चेंडू रोहन ठाकूरच्या बॅटमधून 1 बाउन्स. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाही. अतिरिक्त उसळी घेतली. बाउन्स झाल्यानंतर चेंडू सीमारेषा पार. बॉलवर जायला पाहिजे होतं त्या फिल्डरने, तो थांबला आणि बॉलने चांगलीच उसळी घेतली त्याच्या समोरून. सरळ बॉल गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण तो गोलंदाज देखील चुका करतोय. फुलर लेनचे बॉल अलगद सहज असे फटके मारले जात आहेत. धावा येत आहेत, कोऱ्याने येत आहेत. मागच्या ओव्हरमध्ये धावा आलाय. याही ओव्हरच्या सुरुवातीला चौकार आलाय, एक वाईड आलाय. बॅटच्या आतमध्ये लागला हा फटका. डीप मध्ये फिल्डर येईल. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू होता परंतु तो थांबलाय शेवटच्या क्षणाला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 48-48. मंडप डेकोरेटर्सचे कोणी सदस्य असतील तर आपण संपर्क साधायचा इथे. आदरणीय राजन पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. यंगस्टर टेंबोडे उमरोळीचे संघ मालक आहेत. इथून आपण बघतोय गोलंदाज स्मिथ. फुलटॉस लेनचा चेंडू होता. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. लॉंगॉनच्या वरून षटकार मारताना आपल्याला बघायला मिळतोय. मनगटामध्ये ताकद आहे. पुरेपूर फायदा त्याचा उचलताना कौस्तुभ पाटील आपल्याला बघायला मिळाला. बीमर साठी आता इथे रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. 6 धावा तर मिळाल्यात. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय दिवाकर पाटील साहेब इथे उपस्थित आहेत सरपाडा गावातून आणि त्यांना विनंती करते सर आपण पुढे यायचं आहे. देवानंदजी वजे साहेबांना विनंती करेन आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत सन्मान करावा. दिवाकरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान होताना आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला होताना बघायला मिळेल.
फेअर डिलिव्हरी आहे. यावेळेला ऑन स्क्रीन आपण बघतोय देवाणजी वज्जी साहेबांच्या शुभ हस्ते दिवाकरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान होताना आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय. अतिथी देवो भव ही आगरी संस्कृती आपण बघतोय इथे जपली जाते. थँक्यू सो मच दिवाकरजी पाटील साहेब, आपण आलात त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. वळतोय सामन्याकडे 54 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. 3.3 षटकांचा खेळ होताना मित पाटील काय जबरदस्त मात्र मित गावड गोलंदाजी करतोय. सौभाग्यवती दीपा तुषार पामाळे मॅडम व श्री तुषार भगवान पामाळे सर टेंबोडे यांच्याकडून 11,000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरघोस मात्र देणगी आपल्याला तुषारदादा पामाळे आणि सौभाग्यवती दीपा तुषार पामाळे मॅडम यांच्या माध्यमातून येताना आपल्याला बघायला मिळते. त्यांचं करूया आपण आभार व्यक्त. इथून 54 धावा झाले धावफलकावर 3.4 षटकांचा खेळ होताना. 54 धावा, चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आणि मीत 25 धावा खर्च केल्यात त्याच्या स्पेल मध्ये. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय, प्रयत्न फसलाय कौस्तुभचा. 9 बॉल मध्ये 16 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे या महत्वाच्या मॅच मध्ये. पडल्यानंतर सरळ निघाला विकेट कीपरच्या हातात. बैठक मारण्याचा प्रयत्न होता कौस्तुभचा, बीट करून बॉल विकेट कीपर कडे. लास्ट बॉल या चौथ्या षटकातला. करंट रन रेट 14चा आहे, त्यामुळे 84 च्या आसपास टार्गेट सातत्याने बदलत राहील कारण पहिला डाव सध्या सुरू आहे. मीत लास्ट बॉल त्याच्या स्पेलचा 25 खर्च केल्यात. शेवटचा बॉल देखील फुल टॉस टाकलाय, कव्हर्सला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे व्हीआयपी बॉक्स मध्ये येतोय षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. थोडा सर खाली राहिला असता चेंडू ना तर 9,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं असतं, परंतु व्हीआयपी बॉक्सच्या वरून चेंडू निघून गेला. आदरणीय दिवाकर काशीनाथ पाटील साहेब सरपाडा यांच्याकडून 1100 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. 1100 त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. हो, एक्झॅक्ट त्या आगरी प्रीमियर लीगच्या व्हीआयपी बॉक्सच्या वर गेला हा षटकार. तो जर त्या व्हीआयपी बॉक्स मध्ये जाऊन पडला असता तर नक्कीच 9,000 रुपयाचं पारितोषिक होतं. तिथे आमची व्हीआयपी मंडळी बसलेली आहेत. या सामन्यावर देखरेख त्यांची सुरू आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 60 धावा झाल्या. 60 लॉस ऑफ 2 विकेट विहा 11. या मॅच मध्ये 15 ची सरासरी, 90 धावा प्रोजेक्टेड स्कोर इथे दिसतोय. खरोखर चांगली बॅटिंग. 220 चा स्ट्राईक रेट. आणि आगरी प्रीमियर लीग 2026 मधला हा व्हीआयपी बॉक्स सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. आणि इथे जर तुम्ही षटकार माराल तर तुम्हाला 9,000 रुपयाचं पारितोषिक आहे. उद्या 10,000, परवा 11. पारितोषिक वाढत जाईल. आणि हीच तर खासियत आहे आगरी प्रीमियर लीगची. आगरी समाज म्हटल्यानंतर दिलदार असा समाज, दर्या राजावर स्वार होणारा समाज. आगरी कोळी समाजातील माणसं नेहमीच आपल्या या मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यामध्ये अग्रेसर राहिलेली आहेत. आणि त्याचमुळे या समाजाची प्रीमियर लीग, आगरी प्रीमियर लीग गेले 9 वर्ष या परिसरामध्ये होते. 4 विभागात होते. एक महत्वाची गोष्ट आहे. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न होता, बॉल विकेट कीपरच्या हातात. आकाश हे षटक सुरुवात डॉट बॉलने केली आहे. चांगली कामगिरी मनोजी. पहिला डॉट बॉल आकाशच्या माध्यमातून. आणि मगाशी तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्याच्यावर नक्की चर्चा करेन. डाऊन टू अर्थ आणि पाय जमिनीवर असणं याच्याविषयी नक्की बोलूया. परंतु सध्या पहिला बॉल पडलाय. दुसऱ्या बॉलची कहाणी काय असेल? पुढचा बॉल, हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. मी नेहमीच एका उक्तीवर ठाम राहतो. ती उक्ती म्हणजेच गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट. आणि त्यातल्या त्यात कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही चांगली कामगिरी करत असाल, पुढे जात असाल, तर मी नेहमीच म्हणतो माणसाने समुद्रासारखं राहावं. भरतीचा माज नाही आणि ओटीची लाज नाही. फुलर लेनचा बॉल अपील स्ट्रॉंग आहे आणि आता मात्र स्टंपच्या मधोमध सापडलाय. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का. रोहनची विकेट मिळवली आहे आकाशने एका चांगल्या यॉर्करवर. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. स्वरांगी
ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा रागे ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा हे आपला देवा दादा हे आपला देवा दादा देवानंदजी वजे सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत, अध्यक्ष आहेत आपल्या या आगरी प्रीमियर लीगचे आणि त्यांचे सर्व सहकारी भूपेश धनेश गावड, उपाध्यक्ष योगेश रमेश तरे, सचिव रुपेश नरेश पाटील खजिनदार, रत्नाकर अरुण पाटील सल्लागार, किशोर नारायण वजे सहसचिव, प्रशांत रमाकांत किनी सहखजिनदार, मनोज दिलीप पाटील सल्लागार पारगाव गट, संदेश भगवान पाटील सल्लागार सफाळे गट, विनोद चंद्रकांत पाटील सल्लागार उमरोली गट, संजय गजानन घरत सल्लागार सांदीप गट, कल्पेश भालचंद्र कुडू सदस्य, संजय एकनाथ किनी सदस्य, विशाल परशुराम पाटील सदस्य, तुषार भगवान पामाळे, स्वप्नील कृष्णा पाटील, विशाल विनोद घरत, निलेश जयवंत वजे, संदेश रवींद्र पाटील आणि हे नेहमीच कार्यतत्पर मंडळी आहेत. सचिन नरर किनी, वैभव सुधीर घरत, विक्रम काशीनाथ घरत, प्रफुल्ल नरेश वजे, सुनील मोहन वजे, जयकांत एकनाथ तरे, मनोज अनिल घरत. पुढचा बॉल, चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित जनार्दन किनी, धनंजय नारायण पाटील, मनीष कमळाकर गावड, गौरव लालनाथ किनी, प्रमोद घरत, राकेश बंडू कुडू, मनोज किशोर पाटील, परीस विलास किनी, भालचंद्र बंडू पाटील, अक्षय बुदाजी घरत या सगळ्यांनी एक मोठं शिवधनुष्य पेललंय गेले 9 वर्ष आगरी प्रीमियर लीगचं आणि यशस्वी असं आयोजन आगरी प्रीमियर लीगचं सातत्याने केलं जात आहे या वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला बॉल स्टंपच्या एकदम क्लोज होता. आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये खरोखर चांगली कामगिरी केली आकाश यांनी. आतापर्यंत 10 चेंडू फेकले गेलेत आकाशच्या माध्यमातून आणि फक्त 14 धावा खर्च केल्या गेल्यात. फक्त अशासाठी म्हणेन की खेळपट्टी पूर्णपणे आपण बघतोय पाटा खेळपट्टी आहे. इथून फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आपल्याला बघायला मिळते आणि या खेळपट्टीवर 10 चेंडूमध्ये 14 धावा खर्च करणं म्हणजे चांगली कामगिरी आहे. आकाश तरे लौकिकाला साजेसा खेळ करतोय. आयकॉन खेळाडू आहे. 1.4 षटकांचा खेळ हाताळलाय आणि 14 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. सातत्याने आतापर्यंत आपण बघितलं तर या षटकामध्ये वाईट बॉल वगळता धाव आलेली नाही. अप्रतिम कामगिरी, खरोखरच कौतुक करावं लागेल. मगाशी 90 धावा दिसत होत्या स्क्रीनवर आणि त्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करेल असं वाटत होतं विहा 11, परंतु कमबॅक केले या ओव्हरमध्ये. फक्त एकच धाव खर्च केले वाईट बॉलमध्ये आणि शेवटच्या बॉलवर मात्र बॉल हवेत चाललाय, उंच चाललाय आणि तिथे मात्र फिल्डर तैनात आहे. दीपेशची विकेट धोक्यात, झेल टिपलाय, फलंदाज बाद. एका धावेचं षटक आकाशने कलाटणी दिली आहे या मॅचला असं म्हणायला हरकत नाहीये पहिल्याच डावात. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बोलबाला नावाचा, पालघर जिल्ह्यामध्ये झाला बोलबाला नावाचा. 7-7 नंबर इनोवा गाडीचा, रुपयाची गावड दादाचा. 7-7 नंबर गाडीचा, रुपयाची गावड दादाचा. थँक्यू डीजे, थँक्यू भूपेश गावड सरांचा मात्र बोलबाला आपल्याला बघायला मिळतोय. विकेट गेल्यानंतर सुद्धा भूपेश गावड साहेब मात्र डीजेच्या माध्यमातून चर्चेचा विषय बनलेले आहेत. इथे आपण बघतोय प्रफुल्ल पाटील मैदानाच्या आतमध्ये पीपी, उमरोळी गावचा एक स्टार फलंदाज. एक काळ असा होता की हुकूमत होती या खेळाडूची, वर्चस्व होतं, गोलंदाज घाबरायचे याच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना. इथून आपण यानंतर होणारा सामना बघणार आहोत. यंग स्टार टेंबोडे उमरोळी आणि GT 11 माकणे. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन हजर राहायचं आहे. यंग स्टार टेंबोडे उमरोळी आणि GT 11 माकणे. GT 11 माकणेचा यश पाटील इथे हजर आहेत. इथून आपण बघतोय ऑन स्क्रीन GT दादा. शेवटचं षटक आता प्रफुल्ल म्हणजेच पीपी आणि कौस्तुभ मैदानामध्ये आहेत. राजेश लास्ट ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. रोहित पाटील उमरोळी रोह्या आणि प्रेमित राऊत पिंट्या यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी पीपी साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1000 माफ करा, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल
बॅकवर्ड पॉइंट मध्ये पाठवलाय. जागा मिळाली आणि जागा दाखवली या बॉलला बाउंड्रीच्या बाहेर. कौस्तुभने पहिल्याच बॉलवर 4 धावा चौकार. आदरणीय मंगलदासजी कृष्णा गरज साहेब मागणे संचालक आगरी समाजोन्नती मंडळ यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. आगरी प्रीमियर लीग करिता त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यानंतर होणारा सामना असेल GT11 माकणे आणि यंग स्टार टेंबोडे उमरोळी या दोन संघांदरम्यान पुढील लढत होईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे. विकेट इथे मिळू शकते. झेल सोडलाय. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कौस्तुभ करतायत. भवऱ्यासारखा बॉल फिरतोय. 3-3 खेळाडू एकमेकांच्या मागे धावतायत. तिघांची शेती तिघांनी केली आहे माती आणि तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. या डबलच्या मदतीने धावा वाढताना दिसत आहेत. फाईन लेगला झेल सुटला. 3 खेळाडू तिथे होते आणि त्याच दरम्यान तिथूनही 2 धावा चोरून काढलेल्या आहेत. अक्षरशः दुपारी 12:56 केलेली धावांची चोरी आहे. धावा झालेल्या 67 धावा. राजेश सध्या गोलंदाजीसाठी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बीट केला आता कौस्तुभला. आता येतोय डॉट बॉल. राजेश गरत 40+ क्रिकेटचे खेळाडू आहेत आणि त्यांचा मुलगा सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली छाप पाडताना आपल्याला बघायला मिळतोय. ही वडील मुलांची जोडी या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. कौतुकास्पद कामगिरी होते. सध्याच्या स्थितीला आपण बघितलं वय वर्ष 40च्या वर गेलेलं आहे. इथून फटका तर चांगला आहे. हवेमध्ये चेंडू बराच वेळ आहे. झेल सुटलाय. पुन्हा एकदा आपण बघितलं तर झेल इथे सुटलेला आहे. कौस्तुभ पाटीलचं मात्र झेल सुटलाय. प्रफुल्ल पाटीलला इथे बाद केलं गेलंय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. शेवटचं षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना कौस्तुभ पाटीलने घेतलेली स्ट्राईक येणाऱ्या 3 चेंडूवर एखाद मोठा फटका येईल का हे बघणं महत्वाचं असेल. चला ह्यानंतर मी यंग स्टार टेंबोडे उमरोळी आणि GT11 माकणेच्या दोन्ही संघनायकांना नम्र विनंती करेन. GT11 माकणे संघाचा कर्णधार आणि यंग स्टार टेंबोडे उमरोळी आपण दोघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 3 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे. दोघांनी सुद्धा येऊन राहायचं आहे. माफ करा, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 68 धावा झालेत. 2 बॉल शिल्लक आता या डावातले. 78-90 वर भरपूर चर्चा झाली परंतु त्याच्यानंतर कमबॅक झालाय. बॅकफुट पंच फिल्डर आहे डीप मध्ये. आणखीन एक झेल टिपला गेला या ओव्हर मध्ये. राजेश यांची कमाल. फक्त 7 धावा दिल्यात. आणखीन एक यश प्राप्त करून दिले आपल्या टीमला. या ओव्हरच्या दरम्यान हा अनुभव स्पष्ट दिसतोय. मग अशी कमिटमेंट दाखवलं. झेल घेण्याचा प्रयत्न झाला. झेल सुटला. त्याच्यानंतर परत स्ट्राईक घेतली आणि त्याच्यानंतर ही विकेट मिळवली. अनुभव प्रचंड मोठा आहे गोलंदाजाकडे. राजेश यांच्याकडे आणि तो इथे दाखवलाय. लास्ट बॉल आता या सत्रातला. धावा झालेल्या 68. हर्ष हा शेवटचा बॉल खेळताना दिसेल. प्रथमेश आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. 11.66 ची सरासरी ते गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय. आता 70 होतील का हा प्रश्न आहे. शेवटच्या बॉलवर शफल झालेत. विकेट किपरच्या मागे बॉल येतो. 69 धावा तरी ते नक्की होतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रनआउट. म्हणजे 69 धावा झालेल्या आहेत. बायच्या स्वरूपात ही धाव कळवली जाते. 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आता दुसऱ्या डावामध्ये. शेवटच्या बॉलवर विकेट. एक बायची धाव येईल. या 11ची फलंदाजी इथे संपली आणि आता जय बजरंग बिरवाडी या टीमला धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 70. चला खेळपट्टी मार्किंग करून घ्यायची. ग्राउंड्समन लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हा आणि लगेचच पुढच्या डावाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. या पण ऐकूया पालघर भूषण आमचे जवळचे मित्र प्रमोद शेडगे सरांचा आवाज आणि त्यांची साथ देतील मनोज पाटील सर. धन्यवाद. तर आपण बघतोय पालघर भूषण प्रमोद शेडगे सर. सर कुणाल दाते सरांना मी एक प्रश्न करतोय. सर प्रमोद शेडगे सर पालघर जिल्ह्यातून एकमेव असे समालोचक आहेत ज्यांनी रतनबुवा स्पर्धा सुद्धा हाताळली. सुप्रीमो चषक सुद्धा हाताळलं. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि अत्यंत गरीब घराण्यातून आज प्रमोद शेडगे सर पुढे गेले. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय.
एक मोठी गोष्ट आहे, आपल्या पालघर जिल्ह्यातला आवाज आज मोठमोठ्या स्पर्धा गाजवतोय आणि प्रमोद यांच्या आवाजामध्ये तो भारदस्तपणा आहे. यांचा आवाज खूप चांगला आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांची मागणी असते आणि विशेष म्हणजे मी मागे देखील उल्लेख केला आहे, साटुगिरीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने समालोचन करता, आयोजक तुम्हाला कशा पद्धतीने आमंत्रित करता, किती स्पर्धा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये टिकू शकता, किती स्पर्धांमध्ये तुम्ही आवाज दिला, हे महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेला जाऊन त्या स्टेजवर एखाद्याची वाह करून त्या स्पर्धा मिळवणे याच्यापेक्षा आपल्या मेहनतीच्या जोरावर जर आपण संघर्ष करत तिथपर्यंत पोहोचलो, ती स्पर्धा तुम्ही कशा पद्धतीने टिकवता आणि कशा पद्धतीने काम करता याला जास्त महत्व आहे. आणि म्हणूनच पालघर भूषण प्रमोद शेडगे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ते अनेक स्पर्धा गाजवत आहेत. इथून देखील पुढच्या भावी वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या वतीने देखील धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप छान मार्गदर्शन केलंय, कारण आम्ही नेहमीच स्तुती करतोय. काही आम्हाला ऑनलाईन कमेंट सुद्धा येतात की मनोज प्रमोदचा मित्र आहे म्हणून मनोज स्तुती करतोय, परंतु आज मराठी IPL समालोचक यांच्या मुखातून प्रमोद सरांबद्दल ऐकलेले शब्द खरोखरच आम्हाला नवीन ऊर्जा देतील यात काही शंका नाही. मी विनंती करतोय, एका बाजूने आपण बघतोय GT11 माकणे संघ असेल, कर्णधार आपण या GT11 माकणे यंगस्टार टेंबोडे उमरोळी संघाचा कर्णधार इथे हजर आहे. मंगलदासजी घरत साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. या पुढील सामन्याचा नाणेफेक होईल. मंगलदासजी घरत साहेब यांना विनंती करेन. ते उपस्थित झालेले आहेत. टेंबोडेवरून त्यांचं सर्वप्रथम शब्द फुलाने आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम सर. आदरणीय मंगलदासजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघणार आहोत. संचालक आहेत अग्री समाजोन्नती मंडळ शाखा मागणे. जीत गावडचा कॉल असेल. यंगस्टार टेंबोडे उमरोळी 2026 आणि APL आलाय. मी मंगलदासजी गरज साहेबांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर तर GT11 संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि दोन्ही कर्णधारांना थोडी घाई आहे, त्यामुळे ते निघून गेलेत. मंगलदासजी गरज साहेब आहेत, या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतील. नाही, आपले राजू दादाने तर खूप चांगलं मैदान एकदम तयार केलेलं आहे. असंच एक तरी गावातला व्यक्ती पाहिजे चांगला, का जो आपल्या क्रीडामध्ये किंवा याच्यामध्ये जो पुढे जाईल त्याला सपोर्ट करणारा. आणि मागे मी वाटतं नवरात्रीमध्ये पण यांचा साखरेचा कार्यक्रम बघितला, त्याच्या पण मध्ये राजूदादांनी खूप सहकार्य केलं होतं, ते पण मी बघितलं. हॅलो. आणि कमिटीचे तर खूप देवानंद दादा, आमचा भूपेश आहे, खूप चांगलं सहकार्य आणि खरंच मेहनत करतात. आमच्या ग्राउंडवर पण भूपेश येतो, तो पण खूप तिकडे आम्हाला मेहनत करतो. आणि समर्थकांबद्दल बोलायचं गेलं तर सध्या जी टीम आहे त्याला कोच असतो, तर कोच तर बाहेर असतो आणि समर्थकांतून कोचिंगच करतो असं सांगायला गेलं. कारण 6 बॉल असतात तेव्हा तो सांगतो, तुम्ही सांगतात समर्थक कसं हा बॉल गेला नाही पाहिजे वाया, किंवा बॅट्समॅन त्यानंतर याच्यावर चौका आला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक त्याच्यामध्ये समालोचक सर्व कोचिंगच करतात असं मला वाटतं. धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन केलंय. तर जाऊया समालोचन कक्षामध्ये. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की GT11 माकणे संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मिस्टर IPL, अर्थातच मराठी समालोचक कुणाल दाते सर यांचा आवाज आपण ऐकलात. आणि जी सत्य परिस्थिती आहे त्यांनी मात्र ती आपल्या शब्दांतून त्यांनी मांडली. कारण तुम्ही हार्डवर्क करा, हार्डवर्क करूनच मात्र पुढे जेव्हा जाताना त्यावेळेला त्याचं यशाचं रूपांतर हे तुम्हाला कळतं. कारण कृतज्ञ आणि कृतज्ञ या दोन गोष्टी खूप आपल्या आयुष्यात जपणं तेवढ्याच गरजेची गोष्ट असते. पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद असेल. आणि मनोजी पाटील यांचा आवाज गेले 8 पर्व आपण पाहिला आणि 9व्या पर्वात सुद्धा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. बाडोली त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सचिनजी
पामाळे साहेब टेंभोडे ज्यांच्याकडून मंडळाला 5,555 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. मी भूपेशजी गावड साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. सचिनजी पामाळे साहेब टेंभोडे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध केले, षटकार की चौकार, आणि या वेळेला येतोय हा खणखणीत सनसनाटी चौकार. गुड शॉट चारन. या पण धन्यवाद हार्दिक. सचिनजी पामाळे साहेब यांना आपण पाहतायत. अगोदर टेंभोडे मध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असायची तेव्हा तेव्हा ते यतीन जाधव, किरण जाधव यांच्या संघाला अगदी पॅकर्स म्हणून जे काम बजावायचे. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि या स्पर्धेकरिता 5,555 रुपये त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं धन्यवाद आहे. चार धावा झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर चौकार. गौरव सध्या तरी ते क्रिकेट पासून दूर आहेत, परंतु क्रिकेटवर प्रेम जपतायत. अग्निशमन दलाची ट्रेनिंग घेत आहेत. यावेळेला ऑन साइडला शफल झाले, टक्कन आवाज आलाय. डिप विकेटला बॉल निघून चाललाय. 4 रन. चौकार. गुड शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 बॉलवर 2 अखिल तरीच्या बॅट मधून चौकार येत आहेत. सचिनजी पामाळे साहेब थँक्यू व्हेरी मच. आपलं प्रेम समालोचनावर नेहमीच नितांत राहिलेलं आहे आणि आपलं मनपूर्वक मी हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या कलागुणांना तुम्ही सातत्याने वाव देतात. टेंभोडेच्या मैदानापासून तर आतापर्यंत जे प्रेम राहिले त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. 8 धावा झालेत. काही जबरदस्त बॅटिंग. अकूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच मात्र यावेळेला दर्शवलं आतापर्यंत. अखिल तरे, आकाश तरे यांचे बंधू आहेत. लेफ्ट हँड बॅटर आकाश तरे, उजव्या हाताचे फलंदाज राईट हँड बॅटर. यावेळेला स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. विरल नायर सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना ऑप्शनच्या खूपच बाहेर अमर पाटील बॉलला यावेळेला गॅदर करत असताना कौस्तुभ पाटीलला आपण पाहू शकतायत आणि पंचांशी थोडीशी बातचीत करत असताना की एक्झॅक्टली मात्र यावेळेला काय घडलं गेलं. डिसिजन पेंडिंग. अजित म्हात्रे सर VRS यावेळेला यूज केला गेलाय आणि हा मला वाटतं यावेळेला पंच यस व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. यस DRS गोलंदाजी करणाऱ्या टीमने म्हणजे एक तुमचा जो DRS आहे तो लॉस्ट झालेला आहे. अजून एक DRS आपल्याला पाहायला मिळेल. दर्शनला आपण पाहतायत. घाटीम गावाची खूप चांगली जबाबदारी त्यांच्यावर सुद्धा आहे आणि क्रिकेटवर अतिशय चांगलं प्रेम करत असताना पाहायला मिळतात. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. चांगली गोलंदाजी. गेली 4 ते 5 वर्षामध्ये कौस्तुभ पाटीलने जी प्रगती केली ती अप्रतिम पाहायला मिळते. इम्प्रोव्हायझेशन कसं करावं, कारण क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला अपडेट व्हावं लागतं आणि तेच आतापर्यंत यावेळेला कौस्तुभ पाटील करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर 9. यावेळेला ऑन साइडला हुक केलंय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळतो आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. APL षटकार. शॉर्ट लेंथ बॉल होता आणि थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर आले. सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला यावेळेला खेळलं गेलं. तिलक वर्माची आठवण येईल. मॅथ्यू वेडची आठवण येईल आणि स्पेशली रिषभ पंत ची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. मंगलदाची गरज साहेब मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
नेहमीच समालोचनाला चांगली दाद देतात ते कोणताही समालोचक असो. कमेंट्स त्यांच्या असतात, चांगलं आयोजन असतं, पंचांची सुद्धा ते तारीफ करतात. असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं ज्यांची स्पर्धा आहे. ते 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी यंगस्टार चषक 42 जणांची टीम. अप्रतिम चांगला फटका, स्विचिचा फटका, क्या बात आहे. क्लास मनोज गरद यांच्या VIP बॉक्सला अगदी सलामी देणारा हा खणखणीत चौकार. ट्रेस बुलेट शॉट, मॅग्निफिसंट बॅटिंग. या चौकार आणि संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 धावा. 19. धावा झालेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. सध्या आमच्या व्यासपीठावर सुधाकरजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत आदरणीय देवानंद कृष्ण वजे साहेब जे अध्यक्ष आहेत, कंटिन्यूस अध्यक्षपद भूषवत आहेत. ती सुद्धा एक महत्वाची कामगिरी करताना, कारण यस पंच दर्शवत आहेत. चला टीम मीटिंग करू, जास्तीत जास्त करू नका. अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन त्यांच्यावर परिपूर्ण दारोमदार देतात आणि ते व्यवस्थित निभावतात, ही त्यांची खूबी राहिले. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय तुषारजी पामाळे साहेब नेहमीच क्रिकेटसाठी प्रेम करणारं व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. ते सुद्धा व्यासपीठावर सध्या आहेत तुषारजी भगवान पामाळे साहेब. 19-0 चांगली स्टार्ट झाले. स्टार्ट चांगली व्हायला हवी. 19 विदाउट लॉस. दर्शनला आपण पाहतायत एका साईडला दर्शन पाटील. 19 रन झालेले आहेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर आपल्याला पाहायला मिळतील. GT 11 माकडे आणि यंगस्टार टिंबोडे उमरोळी आमच्या समवेत मनोजी पाटील जोडले गेलेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अप्रतिम चांगला फटका दर्शन पाटीलच्या बॅट मधून क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावा. काय फटकेबाजी सुरू आहे. सलामीवीर कसे असावेत याचा प्रत्यय यावेळेला देत असताना 6 धावात परावर्तित करणारा फटका पाहायला मिळतोय. या षटकार आणि संघाची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते 25 धावा. 25. चांगला फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. डिप मध्ये फिल्डर फार दूर होते आणि त्याला बीट करत बाउंड्री लाईनचा वेध घेतला आत्मविश्वासासहित. हा चेंडू निघून जाईल 4 रनसाठी. चौकार. काय बॅटिंग सुरू आहे. ही पट्टी अगदी प्रेमात पडलेली आहे आतापर्यंत. सुपर बॅटिंग. आदरणीय सन्माननीय अजयजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी देवानंद वजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत सन्मान करावं. मनोजी पाटील ज्या पद्धतीने धडाकेबाज सुरुवात झालेली आहे, तर काय म्हणतील आपण. सुरुवात तर खूप छान झाली आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं इंटरव्ह्यू मध्ये संकल्प ठाकूर होते कर्णधार आणि त्यांनी म्हटलं होतं की पुढील 4 सामने जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच अनुषंगाने मात्र सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते 29-30 धावा धावफलकावर बघायला मिळतात. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय आणि 30 धावा 1.3 षटकांचा खेळ होताना आपल्याला बघायला मिळतात. ज्या अनुषंगाने फलंदाजी होते, कुठल्याही परिस्थितीमध्ये मात्र सामना जिंकायचाच आहे या उद्देशाने मात्र हे 2 बॅटर खेळताना आपल्याला बघायला मिळतात. खास करून आपण अखिल तरे 6 मध्ये 18, 3 मध्ये 10, दर्शन पाटील दोघांनी सुद्धा आक्रमक भूमिका मात्र बजावलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. दीपेश पाटील डाव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा केला आणि चेंडूला पाठवलंय. अखिल तरेने स्विच हिटच्या माध्यमातून चौकार. सुपर बॅटिंग. अखिल तरे थांबणार नाहीयेत. जरी तुम्ही जवळ शॉटला या वेळेला
शॉर्ट सिली मिड ऑफ घेतला तरी सुद्धा मला फरक पडणार नाहीये. गॅप मध्ये बॉल जात असताना स्विच हिटचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला. अखिल तरेने जी बॅटिंग केली ना ती खरोखरच वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. कौतुकास्पद बॅटिंग, कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेताना नॅचरल खेळ माझा कसा होईल याकडे त्यांनी लक्ष दिलंय आणि बरोबर मेरिटवर येऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल मध्ये 22. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर करत असताना त्या मेरिटवर येऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सरळ बॅटचा वापर काय असतो. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक, ग्लोरियस शॉट, 4 रन. अडतीस धावा, 38. अप्रतिम जागा बनवली, ह्या वेळेला रूम दिला आणि सरळ चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध क्लास बॅटिंग. चहू बाजूने फटकेबाजी करण्याचं या वेळेला अंदाज बांधता त्याच पद्धतीने खेळलेत कॉपीबुक स्टाईल मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 42. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 28 रनची आवश्यकता आहे. 28 रनची आवश्यकता. अक्षयजी या वेळेला येत असताना आपण पाहताय शुभम आणि संपूर्ण सरपाडाकर, त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. 24 बॉल 28 असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून जी ज्या पद्धतीने अखिल तऱ्हेने बॅटिंग केले, काय म्हणतील या बॅटिंग विषयी? अप्रतिम. म्हणजेच ज्या पद्धतीची फलंदाजी व्हायला हवी ती आकाश तरे याच्यावर थोडंसं दडपण होतं. ते दडपण कुठेतरी या इनिंग नंतर मात्र तो रिलीज करेल, कारण इथे विजयाची त्यांना नितांत गरज होती. कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघितले तर दोन्ही सामने पराभूत झाले होते. इथून आपण बघतोय दीपेश पाटीलच्या अगेन्स्ट सुद्धा 22 धावा आल्या. काही जबरदस्त फलंदाजी करताना हे 2 बॅटर बघायला मिळतात. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 21.50च्या सरासरीने संघ पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. जय बजरंग बिरवाडी. षटक क्रमांक आपण बघतोय 3रं आणि 3ऱ्या षटकात गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1+1. 2 धावा येतील. या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 44 धावा फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 26 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर नो बॉल +1 आपण पाहू शकलात. या वेळेला पुन्हा एकदा शफल झालेत आणि सरळ बॉलला फेकून दिले 6 धावन करता. काय बॅटिंग सुरू आहे. अखिल तरे नावाचं वादळ घुंगावलंय या मैदानात. ब्रँड आहे पारगावचा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आता आयोजन कमिटी सांगत असेल की आता वेळ वाचवला जातोय की काय या मॅचचा. @श्रेयस घिरत आपण पाहू शकतायत 0 to C. I appreciating for the wonderful and joyful commentary for commentators for APL 2026 and giving spirit to all the players for making these. Thank you very much. श्रेयस घिरत अतिशय चांगल्या पद्धतीने मॅचला एन्जॉय करतायत आणि समालोचन कक्षेला त्यांनी अप्रिशिएट केलंय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 50 धावा झालेत. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळाडू प्रेक्षक बनेल तर प्रेक्षक खेळाडू म्हणतील. प्रवीण विष्णू पाटील यांच्या कटआउटच्या अगदी वरून बॉल निघून जाईल. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार.
धावा झालेत. आता विजयासाठी 14 रनची अवघ्या म्हणायला हरकत नाहीये. सौभाग्यवती अनुष्का अजय गावड टेंबोडे यांच्याकडून मंडळाला 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप भरीव देणगी आपल्याकडून आलेली आहे आणि आपलं मनपूर्वक अजयजी गावड साहेब धन्यवाद. चांगला बॉल होता. याच बॉलवर याच लाईन अँड लेंथवर मात्र गोलंदाजी करायची होती, परंतु विसरले की काय जे गोलंदाज आकाश तरेचे बंधू अखिल तरेने मात्र जी बॅटिंग केली ती क्लास मनोजी पाटील आपल्याला पाहायला मिळते. पहिलं अर्धशतक त्याला मारण्याची इथे संधी आहे. एका बाजूने आपण बघतो जय बच्चन बिरवाडी, आकाश तरे थांबले, अखिलला पुढे पाठवलं आणि आज चांगली कामगिरी करताना बघायला मिळतोय. परंतु वेडा वाकडा फटका खेळण्याच्या नादात अखिल तरेच्या एका विस्फोटक फलंदाजीचा मात्र इथे अंत होताना आपल्याला बघायला मिळतोय. 13 चेंडू मध्ये 42 धावांची एक विस्फोटक इनिंग मात्र इथे संपलेली आहे. गुड बॅटिंग. चांगल्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. 13 बॉलमध्ये 42 काय बॅटिंग ह्या वेळेला पाहायला मिळाली. त्याचं अनालिसिस साहिल पाटील दर्शवतात. अखिल सुरेश तरे 13 बॉल 42, 323 चा स्ट्राईक रेट, 3 षटकार 6 चौकार. व्हॉट अ बॅटिंग. सुंदर पद्धतीने आपण पाहताय जबरदस्त गोलंदाजी करत असताना आता या वेळेला पाहायला मिळतोय गोलंदाज हर्षला आपण पाहतायत. हर्षकडे वेग आहे, परंतु आता लाईन अँड लेंथ त्यांनी मेंटेन केलेली नाहीये, त्यामुळे कदाचित धावांचा वेग वाढला. क्रमवारीत बदल होत असताना पाहायला मिळतोय. यानंतर लगेच संघ सज्ज राहायचंय. GT11 माकणे वर्सेस यंगस्टर्स टेंबोडे उमरोळी. दोन्ही टीम मजबूत आहेत आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. 57, 57, 13 रनची आवश्यकता आहे. अग्री प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. अग्री समाज बांधवांना पडलेलं गोड स्वप्न पहिल्या पर्वापासून आपण पाहता 9व्या पर्वापर्यंत काय फटका खेळलाय. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. ग्रेट कॅच दीपेश यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मिस्टर रोहन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. हळूहळू प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागले. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साक्रीचं हे मैदान आणि खूप कष्ट घेतलेत या मैदानाला प्रत्येक साक्री मैदान समितीने आणि त्यामध्ये आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून अतिशय हे नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 1,21,000 तब्बल राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आणि मॅन ऑफ द सिरीज HF डिलक्स हिरोची बाईक आपल्याला पाहायला मिळते. अगम मोटर्स अभिनेश किनी यांच्या शोरूम मधून ती सुद्धा मात्र विशेष सहकार्य स्पॉन्सर केले ते राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून. एक मोठं योगदान. नितीन कोणतीही चुकी करणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर नागोबा प्रसन्न भामटपाडा या टीम पासून त्याची सुरुवात झाली आणि आता यंगस्टार भामटपाडा या टीम मध्ये वर्णी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. या विकेटच्या निमित्ताने ऐकूया सुमधुर संगीत. संजय घरत बॅटर मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं की या षटकामध्ये गेम फिनिश होईल, ही मॅच फिनिश होईल.
आणि आयोजकांना सुद्धा वाटलं की वेळ वाचेल, परंतु आता अंगलट येत असताना 18 बॉल 13 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. त्यामुळे या खेळामध्ये कोणीही प्रेडिक्शन करू शकत नाही. 57 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जय बजरंग बिरवाडी टीम विजयाच्या उंबरठ्यावर आहे आणि दोन्ही एक घाटीम गावाची जबाबदारी उपसरपंच या नात्याने, तर एका साईडला शिवनसिंह या नात्याने या गावामधली जबाबदारी उपसरपंच संजयजी घरत आणि उपसरपंच चषक हा सुद्धा मात्र राबविला गेलाय. शिवनसिंह गावामध्ये बॅकफुटला जात असताना खूप छान पद्धतीने चेंडूला यावेळेला घेऊन काढला. कंट्रोल स्ट्रोक होता, नियंत्रण बद्धता बाळगली, फक्त बॅकफुटला गेले. पंच केलं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. खणखणीत चौकार दर्शन पाटीलच्या बॅटमधून 4. एकसष्ट धावा, 9 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल होता यावेळेला. परफेक्ट बॉल आपण पाहू शकतायत. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना व्हाईट यॉर्कर. संघाची धावसंख्या स्थिर झाले. 61 धावा, 3 गडी बाद. आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील साहेब आपण पाहत आहेत खानिवडे गावातील एक अनमोल रत्न, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. आणि चेतनजी 7वी समाजसेवक बोट या गावातून ते बिलॉंग करतायत. अनमोल रत्न आहेत. धन्यवाद अजयजी गावड साहेब, आपण आलात, उपस्थित झाला, विशेष सहकार्य या स्पर्धेला आपलं लाभलं त्याबद्दल धन्यवाद. 63 ला 3, 7 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. क्लिपचा वापर केला होता. 1 रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो होत असताना. वेलकम राजूजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे चेतनजी 7वी साहेब समाजसेवक बोट या गावातून बिलॉंग करतायत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. 64 धावा, 6 रनची आवश्यकता. संजय घरत यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. 1 रन मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. 65 धावा. जय बजरंग बिरवाडी टीम. मनोजी पाटील असं वाटलं की लवकरात लवकर मॅच फिनिश होईल, परंतु इथे गोलंदाजांनी कमबॅक केलाय. नक्कीच, कारण अखिल तरे बाद झाल्यानंतर जी झटपट 3 विकेट आपण बघितले, त्यानंतर थोडीशी धावेला थोडीशी आपण बघितलं तर जी गती मिळाली होती पहिल्या 3 षटकांमध्ये, त्या धावेंवर अंकुश लावण्याचं काम करताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळाले. इथून कौस्तुभच्या पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुढच्या 5 चेंडूमध्ये 4 धावा फक्त खर्च केल्यात. असं वाटलं होतं की 3.5-4 षटकांमध्ये हा सामना संपेल, परंतु 5वं षटक या सामन्यासाठी आपल्याला बघायला मिळेल. 5 धावांची गरज आहे. ऑन स्क्रीन आपण बघतोय 12 चेंडूमध्ये. ड्रोनच्या माध्यमातून मात्र हे मैदान दाखवण्यात येत आहे. काही जबरदस्त आखणी आपल्याला बघायला मिळते. 30 यार्ड सर्कल, त्यानंतर सीमा रेषा आपल्याला बघायला मिळते आणि सुरेख आजूबाजूचा परिसर, हिरवळ आपल्याला बघायला मिळते. मस्त सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. नदी सुद्धा आपल्याला बघायला मिळते या ड्रोनच्या माध्यमातून. जो संगम झाला आहे 2 नद्यांचा, सूर्या आणि वैतरणा नदीचा, आणि त्यातून पुढे येणारी ही नदी आपल्याला बघायला मिळते. इथून 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी 5 धावांचं लक्ष समोर असेल. बारा चेंडू आणि 5 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 5वा सुरू आहे. हर्ष गोलंदाजी मार्कवर. इथून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना विजयासाठी 5 धावांचं लक्ष समोर असेल. यावेळेला हलक्या हाताने लेग ग्लान्स केलाय चेंडूला. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. अजूनही 4 धावा दूर आहे. जय बजरंग बिरवाडी पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत.
हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 11 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट हर्ष आपल्याला बघायला मिळेल. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसला दर्शन पाटील यांचा, परंतु चुकलेले आहेत. चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. पहिल्या 3 षटकांमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी होती. इथून फक्त 4 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. 70चं टार्गेट होतं. अखिल तारेने मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली आणि हा सामना सोपा करून ठेवला होता. पुन्हा एकदा मात्र एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. 9 चेंडूमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. षटक क्रमांक 5 हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर. यानंतर दोन्ही संघांनी तयार राहायचे. GT11 माकणे क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे सामना संपल्यानंतर आणि यंगस्टार टेंबोडे उमरोळी आपण बॅटर तयार ठेवायचे आहेत. इथून संजय घरात आपल्याला बघायला मिळतात. पुलचा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थोडासा लांब ठेवला होता आणि उभ्याने खेळण्याचा प्रयत्न इथे दिसला. पायांची हालचाल झाली नाही, त्या अनुषंगाने चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. 8 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा. इथून एज लागली, त्यानंतर चेंडू स्थिली पॉइंटला निघून गेलाय एका धावेसाठी. अजूनही 2 धावांची गरज आहे. शेवटचं षटक लागेल की काय हा प्रश्न आता सतावत असेल. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना विजयासाठी 2 धावांची गरज. आदरणीय सन्माननीय नरेशजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. संदीप गावातील अनमोल रत्न नरेशजी मडवी साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील साहेब, मी विनंती करेन आपण पुढे या. आपलं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय देवानंद कृष्णा वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करूया. वेलकम नरेशजी मडवी साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या व्यासपीठावर आणि आपल्या सहकाऱ्यांचं सुद्धा स्वागत आहे.